So, hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 11 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो आर यू रेडी फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल? चला बघूया आजच्या लेक्चर मधलं पहिलं न्यूमेरिकल. ओके, calculate the gravitational force due to the earth on Mahendra if mass of earth is 6 into 10 to the power 24 kilogram, radius is 6.4 into 10 to the power 6 meter and mass of Mahendra is 75 kilogram. Okay, चला तर बघा, आपण न्यूमेरिकल सॉल्व करते वेळेस स्टेप बाय स्टेप सॉल्व करतो, हो ना, बरोबर की नाही? मग त्यामध्ये पहिली स्टेप कोणती आहे? हो, गिव्हन डेटा. ओके, गिव्हन डेटा मध्ये आपण काय लिहितो की न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय काय दिलंय. ओके, चला लिहूया मग गिव्हन डेटा. ओके, गिव्हन डेटा. चला बघूया न्यूमेरिकल मध्ये काय काय दिलंय आपल्याला. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र if mass of earth is 6 into 10 to the power 24 kilogram. म्हणजे काय दिले आपल्याला? mass of earth. ओके, so mass of earth ज्याला मी डिनोट करतो कॅपिटल एम नी. ओके, which is equals to 6 into 10 to the power 24 kilogram. ओके, नेक्स्ट काय दिले बघा, रेडियस इज 6.4 into 10 to the power 6 मीटर. म्हणजे काय दिले आपल्याला? रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ ज्याला मी डिनोट करतो कॅपिटल आर नी, which is equals to 6.4 into 10 to the power 6 मीटर. ओके, नेक्स्ट काय दिले बघा, मास ऑफ महेंद्र इज 75 किलोग्राम. ओके, सो मास ऑफ महेंद्र, ओके, मास ऑफ महेंद्र ज्याला डिनोट करतो मी स्मॉल एम नी, which is equals to किती दिले हो? 75 किलोग्राम. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय का? चला तर मग आता आपला गिव्हन डेटा लिहून झाला. आता नेक्स्ट स्टेप काय असते? टू फाइंड. ओके, नेक्स्ट स्टेप असते टू फाइंड. टू फाइंड मध्ये आपण काय लिहितो हो की न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचंय. ओके, काय फाइंड आउट करायचंय बघूया. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला डिनोट करतो मी कॅपिटल एफ नी, which is equals to क्वेश्चन मार्क. नेक्स्ट स्टेप काय असते? फॉर्म्युला. नेक्स्ट स्टेप फॉर्म्युला. हा, कोणता फॉर्म्युला यूज करणार हो आपण इथे? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतो हो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? इफ एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाइनाइट फोर्स and that force is gravitational force, and this gravitational force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. Okay, ते लक्षात. मग जर हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह आपल्याला काढून टाकायचंय आणि इक्वल टू घ्यायचंय तर आपण काय घेतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, so F is equals to G m1 m2 divided by r square. ओके, मग सर जर आपण m1 हे मास अर्थचं कन्सिडर केलं आणि m2 हे मास महेंद्रचं कन्सिडर केलं तर काय फॉर्म्युला आहे बघा. F is equals to G कॅपिटल M into स्मॉल m डिवाइडेड बाय आता आर स्क्वेअर. आता आर म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, आहे की नाही? म्हणजे अर्थ आणि महेंद्र मधलं डिस्टन्स. अर्थ आणि महेंद्र मधलं डिस्टन्स कसं मेजर करणार बघा. सपोज दिस इज अर्थ. ओके, महेंद्र हा अर्थ सरफेस वर आहे असं कन्सिडर करूया. ओके, आणि
आता मला सांगा, महेंद्र हा अर्थ सरफेसवर आहे, तर मग अर्थ आणि महेंद्र मधलं डिस्टन्स आपण कसं मेजर करणार? तर बघा, आपल्याला माहित आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठून एक्झर्ट होतो? सेंटर ऑफ मास पासून. हो, आणि दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स पण आपण कुठून मेजर करतो? सेंटर ऑफ मास पासून. ओके, मग जर सेंटर ऑफ मास पासून जर हे डिस्टन्स बघितलं तर हे डिस्टन्स काय दिसतंय हो? सर, दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ. काय आहे? रेडियस ऑफ द अर्थ. ओके, म्हणजे महेंद्र आणि अर्थ मधला डिस्टन्स काय आहे? रेडियस ऑफ द अर्थ, जे आपल्याला दिलंय. ओके, म्हणजे आपण इथे लिहू शकतो F is equals to GMM divided by capital R चा स्क्वेअर. ओके, आलं का लक्षात? म्हणजे मग फॉर्म्युला काय तयार झाला हो आपला? F is equals to GMM upon R square. F is equals to G into M upon R square. ओके, समजलं का व्यवस्थित? नक्की. बर, चला पुढे. आता नेक्स्ट स्टेप काय असते हो? सोल्युशन. ओके, पण आपल्याला हे इरेज करावं लागेल, म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल. ओके, इरेज करतो 1 मिनिट. ओके, चला नेक्स्ट स्टेप काय असते? नेक्स्ट स्टेप काय असते? सोल्युशन. ओके, चला लिहूया सोल्युशन. ओके, सोल्युशन मध्ये काय करतो हो आपण? न्यूमेरिकल सॉल्व करतो सर. ओके, चला मग करूया सॉल्व. ओके, पहिल्यांदा घेऊ फॉर्म्युला. F is equals to G into capital M into small m divided by R square. Okay, so which is equals to, आता G काय आहे हो? G is the universal gravitational constant, आणि त्याची व्हॅल्यू काय असते? आठवा काय असते हो व्हॅल्यू? 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Okay, so here 6.67 into 10 to the power minus 11 into capital M काय आहे? mass of the earth. किती दिले हो? 6 into 10 to the power 24 किलोग्राम. So 6 into 10 to the power 24 multiply by small m काय आहे? mass of महेंद्र. ओके, किती आहे? 75 किलोग्राम. ओके, किती आहे? 75 divided by R काय आहे? R is the radius of the earth. किती आहे? 6.4 into 10 to the power 6. ओके, त्याचा काय होईल? स्क्वेअर. ओके, सो हियर 6.4 into 10 to the power 6 त्याचा स्क्वेअर. ओके, इथपर्यंत लक्षात आले का? नक्की. बर, चला तर आता हे करूया सॉल्व आपण. तर कसं सॉल्व करायचं? बर, करूया. ओके, पहिल्यांदा ह्या 10 टू द पॉवरच्या व्हॅल्यू एका बाजूला करून घेऊया. ओके, चला 6.67 into 6 into 75 into 10 to the power minus 11 into 10 to the power 24 divided by 6.4 चा स्क्वेअर, 6.4 into 6.4 into 10 to the power 6 चा स्क्वेअर, 10 to the power 6 चा square, 6 multiplied by 2, it's 12. So here 10 to the power 12. Okay, समजलं का नक्की? ओके, चला पुढे. मग आता हा 10 to the power 12 वरती घेतला तर काय होईल? 10 to the power minus 12. मग बघा, 10 to the power minus 11 into 10 to the power 24, बेस सेम आहे, पॉवर काय होते? ऍड. ओके, म्हणजे कसं बघा, 6.67 into 6 into 75 divided by 6.4 into 6.4, इकडं into न्यूमरेटर मध्ये बघा 10 to the power here minus 11 plus 24 and here 10 to the power 12 वरती आल्यानंतर minus 12, so here minus 12. येतंय का लक्षात? नक्की. बर, तर बघा आता -11 -12, -11 -12, it's -23. So 24 here, 24 minus 23, 24 minus 23 is 1. Okay, तर मग इथं आपण काय लिहू शकतो? 10 to the power 1. Shall I write directly? लिहू शकतो का मी? यस सर, लिहा. ओके, सोपा आहे. ओके, म्हणजे इथं आपण लिहू शकतो 10 to the power 1. ओके,
चला नेक्स्ट आपण करणार 6.4 मल्टिप्लाय बाय 6.4. ओके, सो हियर 6.4 मल्टिप्लाय बाय 6.4. ओके, हा करा. 4 4 जा 16. ओके, 6 1 कॅरी. ओके, 4 6 जा 24. 24 plus 1 25. Okay, next 6 4 जा 24. 4 here 2 carry. 6 6 जा 36. 36 plus 2 38. Okay, so here 6 5 plus 4 9 8 plus 2 10 0. Here 1 carry. 3 plus 1 4. Okay, पॉइंट किती डिजिट नंतर आहे 1 2 1 2. सो हियर 40.96. ओके, सो हियर 6.67 into 6 into 75 divided by 40.96 आणि इथं न्यूमरेटर मध्ये 10 to the power 1. ओके, येते लक्षात. चला पुढे आता आपण करणार 6.67 मल्टिप्लाय बाय 6. ओके, सो करा 6.67 मल्टिप्लाय बाय 6. सो 6 7 जा 42. ओके, 4 कॅरी. 6 6 जा 36. 36 प्लस 4 40. 0 4 कॅरी. 6 6 जा 36. 36 प्लस 4 40. ओके, पॉइंट किती डिजिट नंतर 1 2 1 2. सो हियर 40.02 म्हणजे आपण लिहू शकतो 40.02. दिसतंय का? ओके, सो 40.02 into 75 into 10 to the power 1 divided by 40.96. ओके, आलं 40.02 into 75 into 10 to the power 1 divided by 40.96. ओके, समजलं का इथपर्यंत? नक्की. ओके, चला पुढे. आता मी हे इरेज करतो म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल. ओके ओके, चला मग आता आपण करणार 40.02 मल्टिप्लाय बाय 75. ओके, 40.02 मल्टिप्लाय बाय 75. 40.02 मल्टिप्लाय बाय 75. चला करा. 5 2 जा 10. 0 1 कॅरी. 5 0 0 1 5 0 0. 5 4 जा 20. Okay, so here 7 2 जा 14. 14 4 1 carry. Okay, 7 0 0 7 0 0. Here 1 7 0 0. 7 4 जा 28. So here 0 5 4 plus 1 5. 1 0. 8 plus 2 10. 0 1 carry. 2 plus 1 3. Point किती डिजिट नंतर 1 2 1 2. So here 3001.50. ओके, याच्या पुढची स्टेप इकडे लिहू का? ओके, म्हणजे दिसेल. ओके, हा काय लिहिणार 3001.50 into 10 to the power 1 divided by 40.96. ओके, 40.96. ओके, नक्की लक्षात आलंय. चला पुढे. आता बघा 3001.50 into 10 to the power 1 divided by 40.96. जर आता बघा हा जो पॉइंट आहे हा 2 डिजिट इकडे जर हा पॉइंट सरकवला तर डिवाइड मधला हा पण पॉइंट काय होईल 2 डिजिट पुढे सरकेल. म्हणजे आपण लिहू शकतो 300150 डिवाइडेड बाय 4096 आणि हा मल्टिप्लाय मध्ये न्यूमरेटर मध्ये राहिला 10 to the power 1. ओके, समजतंय? नक्की. चला मग पुढे. आता हा 10 to the power 1 पण काढून टाका सर, म्हणजे आणि इकडे 0 ऍड करा. ओके, सो 3 0 ऍड करा म्हणजे मल्टिप्लाय. ओके, हा 300150. ओके, हा 10 to the power 1 चा हा 0. ओके, सो डिवाइडेड बाय 4096. ओके, समजते का? हा 10 to the power 1 आपण काढून टाकला आणि इथे एक 0 वाढवला. ओके, ते लक्षात समजले का इथपर्यंत? नक्की.
चला व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित इथपर्यंत लिहून घ्या. याच्या पुढे कसं करायचं हे सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला झालं, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की हे कसं आलं कळलं का? काय आहे 300150 into 10 to the power 1 divided by 4096 म्हणजे काय होईल 300150 into 10 काय येईल 300150 आणि हा डिवाइड बाय 4096. आलंय लक्षात? ओके, चला मग आता याच्या पुढे सॉल्व करूया आपण. ओके, चला काय आहे हा is equals to 300150 divided by 4096. ओके, तर आपल्याला आता न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 8 ने डिवाइड करता येईल. ओके, चला करूया. 8 5 जा 40, मग इथं आता 9 आहे. 8 1 जा 8, 9 minus 8 1 उरला, इथं दिला, इथं झाले 16. ओके, 8 2 जा 16. नेक्स्ट न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करूया आता. चला 8 3 जा 24, 30 minus 24 8 6 उरले, इथं दिले, इथं झाले 60. 8 7 जा 56, 60 minus 56 is 4. ओके, 4 उरले, इथं दिले, इथं झाले 41. 8 5 जा 40, 41 minus 40 it's 1 उरले, इथं दिले, इथं झाले 15. ओके, चला 8 1 जा 8, 15 minus 8 it's 7 उरले, इथं दिले, 70 झाले. ओके, सो 8 8 जा 64, 70 minus 64 6 उरले, इथं दिले, इथं झाले 60. चला पुढे 8 7 जा 56, 60 minus 56 it's 4. आता 4 हा 8 पेक्षा लहान आहे. ओके, म्हणून आपण आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे वाढवतो 0. सो 8 5 जा 40. ओके, आलं लक्षात? चला पुढे मग काय आलं बघा 3751887.5 डिवाइडेड बाय 512. आलंय का लक्षात इथपर्यंत? नक्की. बर, आता बघा न्यूमरेटर मध्ये हा पॉइंट आला. हा जर पॉइंट मी एक डिजिटने पुढे सरकवला तर डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 512, त्याला मल्टिप्लाय करणार मी 10 to the power 1 नी. ओके, म्हणजे कसं बघा 3751875 divided by 512 into 10 to the power 1. ओके, समजलं? चला पुन्हा आता डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करता येईल. ओके, चला करूया. 8 6 जा 48, 51 minus 48 it's 3, इथं झाले 32. ओके, 8 4 जा 32. ओके, समजलं? चला आता न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करूया. हा 8 4 जा 32, 37 minus 32 it's 5 उरले, इथं दिले, इथं झाले 55. ओके, चला मग 8 6 जा 48, 55 minus 48 it's 7 उरले, इथं दिले, इथं झाले 71. चला हा 8 8 जा 64. ओके, 8 8 जा 64, 71 minus 64, 71 minus 64 7 उरले, इथं दिले, किती झाले 78. ओके, 8 9 जा 72, 78 minus 72, 78 minus 72 it's 6. ओके, इथं दिले 6, इथं झाले 67. 8 8 जा 64. ओके, 67 minus 64 it's 3 उरले, इथं दिले. ओके, इथं झाले 35. चला पुढे हा 8 4 जा 32, 35 minus 32 it's 3 हा 8 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण इथं पॉइंट देणार आन्सर मध्ये आणि ते घेणार 0. मग चला पुढे 8 3 जा 24, 30 minus 24 it's 6. ओके, मग 6 हा पण 8 पेक्षा लहान आहे, मग पुन्हा आपण इथे 0 देणार. ओके, चला पुढे हा 8 7 जा 56, 60 minus 56 it's 4. ओके, मग 4 हा पण 8 पेक्षा लहान आहे, मग आपण पुन्हा इथे 0 देणार. 8 5 जा 40. तर काय आलंय हो बघा हा 4 6
68984.375 divided by 64 into 10 to the power 1. पर्यंत लक्षात आलंय का? नक्की समजतंय? चला आता याच्या पुढे करूया. आता हा पॉइंट जर मी 3 डिजिटने पुढे सरकवला तर 64 into 10 to the power 1 हा जे डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे तिला आपण कितीने मल्टिप्लाय करणार? 10 to the power 3 ने. कसं बघा? हा 4 6 8984 375 divided by 64 into 10 to the power 1 into 10 to the power 3. समजतंय? ओके. मग चला आता पुन्हा आपल्याला 8 ने डिवाइड करता येईल. चला हा 8 8 जा 64. हा न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करा. हा 8 5 जा 40. 46 minus 40 it's 6. ओके 6 उरले इथं दिले. इथं झाले 68. 8 8 जा 64. 68 minus 64 it's 4. 4 उरले इथं दिले. इथं झाले 49. ओके 8 6 जा 48. 49 minus 48 it's 1. ओके नेक्स्ट 8 2 जा 16. 18 minus 16 it's 2. 2 उरले इथं दिले. इथं झाले 24. हा 8 3 जा 24. ओके आता पुढची व्हॅल्यू 3 आहे बघा. ती 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण कोणती घेणार आता? 37. पण 37 घेताना आन्सर मध्ये आपण काय लिहिणार? 0. ओके मग चला हा 8 4 जा 32. ओके 37 minus 32 it's 5. 5 उरले इथं दिले. इथं झाले 55. हा 8 6 जा 48. 55 minus 48 it's 7. 7 उरले इथं दिले. सॉरी 7 उरले. ओके 7 उरल्यानंतर हा आता 7 हा 8 पेक्षा कसा आहे? लहान आहे. ओके तर मग आपण आन्सर मध्ये काय देतो? पॉइंट सॉरी 1 मिनिट ला इरेज करतो. हा आपण आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे घेतो 0. इथं झाले 70. ओके इथपर्यंत लक्षात आलंय? मग चला पुढे 8 6 8 8 जा हा 8 8 जा 64. 8 8 जा 64. 70 minus 64 हा 70 minus 64 is 6. ओके 6 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय करणार? पुन्हा 0. हा 8 7 जा 56. ओके 60 minus 56 it's 4. मग 4 हा पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय घेणार? 0. सो हियर 8 5 जा 40. काय आलं हो? 5 8 6 2 3 0 4 6.875 divided by 8 into 10 to the power 10 to the power 1 into 10 to the power 3. बेस सेम आहे. पॉवर होते ऍड. सो हियर 10 to the power 4. लक्षात आलं इथपर्यंत? चला सर चला खूप लेंदी व्हायले ना. हा चला लास्ट स्टेप आहे. चला हा पॉइंट 3 डिजिटने पुढे सरकवा. म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय? डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 8 into 10 to the power 4. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 8 into 10 to the power 4. त्याला मल्टिप्लाय कशाने करणार आपण? 10 to the power 3 ने. म्हणजे कसं बघा 5 8 6 2 3 0 4 6 8 7 5 divided by 8 into 10 to the power 4 into 10 to the power 3. येतंय का लक्षात? चला लास्ट स्टेप. आता 8 ने या क्वांटिटीला डिवाइड करूया. ओके चला 8 1 जा 8. हा 8 7 जा 56. 58 minus 56 it's 2. हा 8 3 जा 24. 26 minus 24 it's 2. ओके 2 उरले इथं दिले. हा 8 2 जा 16. 22 minus 16 it's 6. 6 उरले इथं दिले. हा 8 7 जा 56. 63 minus 56 63 minus 56 it's 7. 7 उरले इथं दिले. इथं झाले 70. हा 8 8 जा 64. ओके 70 minus 64 70 minus 64 it's 6. इथं झाले 64. ओके 8 8 जा 64. ओके
मग आता पुढे 6 आहे बघा, 6 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय घेणार इथं 68, पण इथं काय घेणार आन्सर मध्ये 0. ओके, येतंय लक्षात. मग चला हा 8 8 जा 64, 68 minus 64, it's 68 minus 64, it's 4. Okay, so 8 5 जा 40, 47 minus 40, it's 7, 7 उरले इथं दिले, इथं झाले 75. ओके, सो 8 9 जा 72. ओके, 75 minus 72, it's 3. ओके, आता 3 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय घेणार इथं घेणार पॉइंट आन्सर मध्ये आणि इथे घेणार 0. येतंय का लक्षात. ओके, चला नेक्स्ट 8 3 जा 24, 30 minus 24, it's 6. ओके, 6 हा पण 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय घेणार इथं 0 घेणार. ओके, सो हियर 8 7 जा 56. ओके, 60 minus 56, 60 minus 56, it's 4. ओके, 4 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय घेणार 0. म्हणजे काय होईल मग 8 5 जा 40. हे काय आलं हो 7 3 2 7 8 8 0 8 5 9.375 divided by 10 to the power 4 into 10 to the power 3. बेस सेम आहे, पॉवर होते ऍड म्हणजे काय होईल इथं 10 to the power 7. येतंय लक्षात. ओके, नक्की. बर, आता हा जर 10 to the power 7 मी वरती घेतला न्यूमरेटर मध्ये तर काय होतो 10 to the power -7. 10 to the power -7 म्हणजे हा जो पॉइंट आहे तो 7 डिजिटनी मागे सरकणार. आय रिपीट, पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. हा 10 to the power 7 जर मी न्यूमरेटर मध्ये घेतला, ओके, तर काय होईल 10 to the power -7 म्हणजे हा जो पॉइंट आहे हा 7 डिजिटने काय येणार मागे येणार. म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय होईल हो 732.780859375. म्हणजे आपण याला अप्रॉक्सिमेटली असं म्हणू शकतो 733. ओके, आलं का लक्षात. ओके, समजलं का व्यवस्थित. नक्की. तर चला या प्रिव्हियस पेज वर आपल्या काय आन्सर आलंय आपलं 733. अप्रॉक्सिमेटली काय आहे 733. काय फाइंड आउट केलंय आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग त्याचं युनिट न्यूटन. ओके, म्हणजे the gravitational force due to the earth on Mahendra is 733 Newton. ओके, आलं का लक्षात. नक्की. एकदा पटकन हा क्वेश्चन, हा जो न्यूमेरिकल आहे तो रिवाइज करा. ओके, प्लीज व्हिडिओ पॉज करून एकदा रिवाइज करा आणि ट्राय करून बघा स्वतः. ओके, चला झालं, व्यवस्थित रिवाइज केलं ना. नक्की. ओके, तर आपलं बघा कन्क्लुजन लिहायचं राहिलं. चला लिहूया कन्क्लुजन. लिहा द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इज 733 न्यूटन. ओके, लिहिलं नक्की. ओके, चला बघूया नेक्स्ट न्यूमेरिकल. ओके, यस. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ that is 733 Newton. What is the velocity of Mahendra after 1 second if his mass is 75 kilogram? Okay. तर बघा आपण न्यूमेरिकल सॉल्व करताना स्टेप बाय स्टेप सॉल्व करतो, ज्यामध्ये पहिली स्टेप काय आहे हो गिव्हन डेटा. यस, चला लिहूया मग गिव्हन डेटा. गिव्हन डेटा मध्ये आपण काय लिहितो हो की न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय काय दिलंय. ओके, चला बघूया काय काय दिलंय. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे महेंद्र पहिल्यांदा कसा आहे रेस्टवर आहे. महेंद्र पहिल्यांदा रेस्टवर आहे म्हणजे याचा अर्थ काय होतोय की त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे 0 मीटर पर सेकंड. यस, ओके, लिहूया मग इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला मी डिनोट करतो स्मॉल युनी, किती आहे 0 मीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ
दॅट इज 733 न्यूटन. काय दिलंय आपल्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किती दिलाय? 733 न्यूटन. चला लिहूया मग. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला मी नोट करतो कॅपिटल एफ नी, किती दिले हो? 733 न्यूटन, जे आपण आता सॉल्व्ह केलं पहिल्या न्यूमेरिकल मध्ये. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ महेंद्र आफ्टर 1 सेकंड? 1 सेकंड म्हणजे काय दिले आपल्याला? टाइम. ओके, या मग टाइम ज्याला मी नोट करतो स्मॉल टी नी, किती आहे? 1 सेकंड. ओके, नेक्स्ट. इफ हिज मास इज 75 किलोग्राम. ओके, कोणाचं मास दिलंय? महेंद्रचं. किती दिलंय? 75 किलोग्राम. सो मास ऑफ महेंद्र, मास ऑफ महेंद्र ज्याला मी नोट करतो स्मॉल m नी, which is equals to 75 किलोग्राम. ओके, लिहून झाला आपला आता गिव्हन डेटा. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय असते? टू फाइंड. टू फाइंड मध्ये आपण काय लिहितो की आपल्याला न्यूमेरिकल मध्ये काय फाइंड आउट करायचंय. ओके, चला नेक्स्ट स्टेप टू फाइंड. यस, टू फाइंड. काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ महेंद्र आफ्टर 1 सेकंड. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचंय फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी ज्याला मी नोट करतो v नी, which is equals to क्वेश्चन मार्क. नेक्स्ट स्टेप काय असते? फॉर्म्युला. ओके, आता आपण इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार? ओके, कोणता फॉर्म्युला यूज करणार? इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? फायनल वेलोसिटी. वेलोसिटी फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला इथे लागतील न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. ओके, काय तो न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स? आठवा बरं. फर्स्ट इक्वेशन आहे v is equals to u plus at. सेकंड इक्वेशन आहे s is equals to ut plus half at square. हा, आठवा. थर्ड इक्वेशन काय आहे? v square is equals to u square plus 2as. येतंय का लक्षात? ओके, मग सर आता या तिन्हीपैकी आम्ही इथं कोणतं इक्वेशन यूज करणार? ओके, बर. तर बघा की आपल्याला न्यूमेरिकल मध्ये काय दिले आणि काय फाइंड आउट करायचंय यावरून ठरतं की कोणतं इक्वेशन आपण इथे यूज करणार. ओके, तर बघा, हा, पहिल्या इक्वेशन मध्ये काय दिलंय? वेलोसिटी. यस, जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट, which is equals to u दिले बघा. u is the initial velocity, ते पण दिले. नेक्स्ट काय दिलंय? टाइम. ओके, टाइम पण दिलंय. ओके, म्हणजे आपण कोणतं इक्वेशन यूज करणार इथे? फर्स्ट इक्वेशन. ओके, सर आम्ही सेकंड आणि थर्ड इक्वेशन का इथे यूज करणार नाही? ओके, तर बघा इथं दिले यस म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट. आपल्याला डिस्प्लेसमेंट दिले का इथं? नाही, म्हणून आपण सेकंड इक्वेशन यूज करणार नाही. थर्ड इक्वेशन मध्ये पण इथं बघा यस आहे. यस इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट दिले का? नाही, त्यामुळे आपण थर्ड पण इक्वेशन इथे यूज करणार नाही. सो इक्वेशन कोणतं यूज करणार आपण? फर्स्ट इक्वेशन. चला लिहूया मग. v is equals to u plus at. बर, सर तरी पण प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे बाबा? की बघा आपल्याला v फाइंड आउट करायचंय, u इनिशियल वेलोसिटी दिले, t टाइम दिले, पण ऍक्सेलरेशन कुठे दिले? हो, मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ऍक्सेलरेशन फाइंड आउट करावं लागेल. आता ऍक्सेलरेशन कुठून फाइंड आउट करणार सर आम्ही? तर बघा, according to the Newton's second law of motion, force is equals to mass into acceleration. काय आहे? Force is equals to mass into acceleration. मग यावरून acceleration is equals to force upon mass. ओके, येतंय का लक्षात? म्हणजे आपल्याला फोर्स दिलाय का बघा एकदा? यस दिलाय सर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स 733 न्यूटन. मास दिलाय का? यस, मास पण दिले सर महेंद्रचं. ओके, यावरून आपण आता ऍक्सेलरेशन फाइंड आउट करणार आणि आलेलं ऍक्सेलरेशन आपण या इक्वेशन मध्ये पुट करून महेंद्रची वेलोसिटी फाइंड आउट करणार आफ्टर 1 सेकंड. ओके, येतंय लक्षात? ओके, चला नेक्स्ट दुसरा कोणता फॉर्म्युला लागेल आपल्याला? ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. ओके, चला नेक्स्ट स्टेप काय असते हो? सोल्युशन.
ओके, पहिल्यांदा हे मी इरेज करतो जेणेकरून आपल्याला काय मिळेल, स्पेस मिळेल. ओके, यस. चला नेक्स्ट स्टेप असते सोल्युशन. ओके, चला लिहूया सोल्युशन. सोल्युशन मध्ये आपण काय लिहितो, सर न्यूमेरिकल सॉल्व करतो आपण. यस, व्हेरी गुड. ओके, चला नेक्स्ट. मग पहिल्यांदा आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करावं लागेल. ओके, चला लिहूया मग. अकॉर्डिंग टू द Newton's second law of motion, Newton's second law of motion. ओके, काय आहे सेकंड लॉ, force is equals to mass into acceleration. So therefore acceleration is equals to force upon mass. Okay, so which is equals to force दिलाय का, यस दिलाय सर. किती आहे, 733 न्यूटन. यस, 733 डिवाइडेड बाय 75. ओके, इथपर्यंत लक्षात आले का व्यवस्थित, नक्की. बर, चला इथपर्यंत लिहून घ्या. याच्या पुढे कसं सॉल्व करायचं हे सांगतो. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला झालं. ओके, व्यवस्थित लिहिलं ना, नक्की. चला आता हे सॉल्व करूया. 733 डिवाइडेड बाय 75. ओके, चला करूया. which is equals to 733 डिवाइडेड बाय 75. आता बघा, डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला आपल्याला 5 ने डिवाइड करता येईल. चला करूया मग. चला 5 1 जा 5, 7 - 5 इट्स 2. 2 उरले, इथं दिले, इथं झाले 25. 5 5 जा 25. ओके, इथे लक्षात. चला आता न्यूमरेटरला 5 ने डिवाइड करूया. 5 1 जा 5, 7 - 5 इट्स 2. 2 उरले, इथं दिले, इथं झाले 23. ओके, 5 4 जा 20. 23 - 20 इट्स 3. 3 उरले, इथं दिले, इथं झाले 33. बरोबर का. मग 5 6 जा 30. 33 - 30 इट्स 3. ओके, आता 3 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून आपण आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे घेतो 0. मग नेक्स्ट 5 6 जा 30. ओके, इथे लक्षात. म्हणजे काय आलं हो, 146.6 डिवाइडेड बाय 15. येते का लक्षात. आता बघा, न्यूमरेटर मध्ये पॉइंट आलाय. ओके, हा जर पॉइंट मी एक डिजिटनी पुढे सरकवला तर मी डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे 15 त्याला मी मल्टिप्लाय करणार 10 टू द पॉवर 1. कसं बघा, 1466 डिवाइडेड बाय 15 into 10 टू द पॉवर 1. येते का लक्षात. ओके, चला पुन्हा आता 5 ने डिवाइड करता येईल 15 ला आणि 1466 ला. ओके, चला करा. 5 3 जा 15. ओके, हियर. चला आता न्यूमरेटरला डिवाइड करूया. 5 2 जा 10. 14 - 10 इट्स 4. 4 उरले, इथं दिले, इथं झाले 46. ओके, तर मग आता नेक्स्ट 5 9 जा 45. 46 - 45 इट्स 1. 1 उरला, इथं दिला, इथं झाले 16. 5 3 जा 15. 16 - 15 इट्स 1. आता 1 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून आपण आन्सर मध्ये देतो पॉइंट आणि इथे घेतो 0. नेक्स्ट 5 2 जा 10. ओके, येते लक्षात. म्हणजे काय आहे हो, झालं 293.2 डिवाइडेड बाय 3 into 10 टू द पॉवर 1. येते का लक्षात. मग आता बघा की हा जो पॉइंट आलाय न्यूमरेटर मध्ये, हा आपण एक डिजिटनी जर पुढे सरकवला तर मी डिवाइड मध्ये जी व्हॅल्यू आहे डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 3 into 10 टू द पॉवर 1 त्याला मी मल्टिप्लाय करणार 10 टू द पॉवर 1. म्हणजे कसं बघा, which is equals to इकडे लिहितो 2932 डिवाइडेड बाय 3 into 10 टू द पॉवर 1 into 10 टू द पॉवर 1. ओके, समजतंय. चला आता 3 ने न्यूमरेटरला डिवाइड करूया. चला 3 1 जा 3. 3 9 जा 27. 29 - 27 इट्स 2. 2 उरले, इथं दिले. ओके, इथं झाले 23. 3 7 जा 21. 23 - 21 इट्स 2. 2 उरले, इथं दिले, इथं झाले 22.
नेक्स्ट 3 7 जा 21, 22 minus 21 इट्स 1. ओके, आता 1 हा 3 पेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे देतो पॉइंट आणि इथे घेतो 0. मग चला 3 3 जा 9, 10 minus 9 इट्स 1. मग पुन्हा 0 दिला इथे. ओके, पुन्हा 3 3 जा 9. ओके, पुन्हा 10 minus 9 1. ओके, पुन्हा 0 दिला. 3 3 जा 9 and so on. ओके, समजतंय? म्हणजे काय आलं बघा, 977.333 and so on. Okay, divided by 10 to the power 1 into 10 to the power 1. समजतंय? मग आता 10 to the power 1 into 10 to the power 1 बेस सेम आहे, पॉवर होते ऍड, म्हणजे काय होईल 977.3333 and so on divided by 10 to the power 2. समजतंय नक्की? बर, आता बघा 10 to the power 2 जर मी न्यूमरेटर मध्ये घेतला तर काय होईल 10 to the power -2. ओके, मग 10 to the power -2 म्हणजे हा पॉइंट 2 डिजिटनी मागे सरकणार, इकडे सरकणार. ओके, पाठीमागे. ओके, म्हणजे काय होईल 9.77333 and so on. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर काय येईल आपलं 9.77. समजतंय? चला मग आता आपल्या प्रिव्हियस पेज वर येऊया. काय आन्सर आलं आपलं हियर? हा 9.77. काय फाइंड आउट केलंय आपण? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऍक्सेलरेशन काय आलं आपलं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग आता हे आलेलं ऍक्सेलरेशन आपण न्यूटन सरांचं जे पहिलं इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन v u + at मध्ये पुट करणार आणि महेंद्रची फायनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार. ओके, चला मग अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? v u + at. ओके, समजते? मग चला हा आता पुढची स्टेप इकडे लिहितो बघा. ओके, v आता आपल्याला फाइंड आउट करायचंय v. u दिले का? यस. u काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 मीटर पर सेकंड. सो विच इज इक्वल्स टू 0 प्लस नेक्स्ट ऍक्सेलरेशन किती आलं 9.77. सो हियर 9.77 इनटू टाइम t किती दिलाय हो 1 सेकंड. ओके, हियर 1. समजतंय नक्की? मग काय होईल होय हियर 9.77 मल्टिप्लाय बाय 1 इट्स 9.77. काय फाइंड आउट केले आपण? वेलोसिटी. ओके, सो वेलोसिटी इज इक्वल्स टू 9.77. वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. ओके, समजलं का व्यवस्थित? नक्की समजतंय? काय आली वेलोसिटी? हा 9.77 मीटर पर सेकंड. म्हणजे आपण असं म्हणू शकतो the velocity of Mahendra after 1 second is 9.77 meter per second. ओके, चला लिहा मग कंक्लुजन मध्ये काय लिहिणार? चला लिहा the velocity of Mahendra after 1 second is 9.77 meter per second. ओके, समजलं? चला आता याच्या पुढच्या ह्या स्टेप्स लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला झालं? ओके, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की? ओके, तर लेक्चर 11 मध्ये एवढंच. लेक्चर 12 मध्ये घेऊन येतोय तुमच्यासाठी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ओके, सो थँक यू.